डॉक्टर रोहित बोरकर आणि त्यांची डॉक्टर्स आणि मॅनेजर्सची जी टीम आहे त्यांनी सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन हे सुरू केलेलं आहे आणि ह्या फाउंडेशन तर्फे ते जे खरंच गरजवंत गरीब लोक आहेत आणि त्यांना आरोग्याची जी काही सेवा लागते तर ती फक्त 1 रुपयामध्ये पुरवण्याचा मानस केलेला आहे आणि त्या दृष्टीने आज इथे त्या छोट्याशा क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे। मी डॉक्टर रोहित बोरकर यांना बऱ्याच वर्षापासून ओळखते। त्यांची जी अहिल्या हेल्पलाईन आहे ती पण खूप चांगली आहे आणि अहिल्या हेल्पलाईन तर्फे ते जे खेडेगावातले लोक आहेत किंवा शहरातले लोक सुद्धा ज्यांना आरोग्य सेवा जे महाराष्ट्र शासन पुरवतं ज्याची माहिती नसते तर ह्या अहिल्या हेल्पलाईन तर्फे त्या सर्व लोकांना ह्याची माहिती देतात। शिवाय जर खेडेगावातला एखादा व्यक्ती पेशंट इथे आला तर त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं, कुठे कोणत्या टाईपची सेवा मिळते ही सगळी त्यांना ती माहिती देतात आणि हे त्यांचं काम खरंच खूप उत्कृष्ट काम आहे समाजाच्या दृष्टीने आणि अशा लोकांची संख्या समाजाच्या दृष्टीने वाढायला पाहिजे असं माझं मत आहे आणि ह्या निमित्ताने त्यांच्या टीमला डॉक्टर बोरकर आणि त्यांच्या टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा। सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन च्या वतीने या भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडेल। आज आपण बघितलं तर महागाई प्रचंड प्रमाणामध्ये असताना नागरिकांना स्वस्त आणि चांगले उपचार मिळण्यासाठी हजारो रुपये लागतात आणि पैसे नसल्यामुळे नागरिक दवाखान्यापर्यंत पोहोचत नाही अशी परिस्थिती। आणि अशा वेळेला डॉक्टर रोहित बोरकर आणि त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी गरीब रुग्णांना 1 रुपयामध्ये उपचार देण्याचा संकल्प या ठिकाणी चालू केलेला आहे। रोहित बोरकरांबरोबर नेहाताई कारंडे आहेत, गुजराती डॉक्टर आहेत, दुरुस्कर डॉक्टर आहेत, आमची रुचिका करचे आहे, सोनालीताई बोरकर आहेत आणि महेश इनकापल्ली म्हणून डॉक्टर आहेत। हे सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन एक पुण्यामध्ये ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध भागामध्ये झोपडपट्टी भाग असेल, शहरी असेल, मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये दवाखाना चालू करण्याचा उपक्रम केलाय। खरोखरच जर परमेश्वराला खरी सेवा असेल तर परमेश्वराची ही सेवा आहे की ज्या रुग्णाला आज पैसे नसताना उपचार होत नाही ते उपचार देण्याचं काम हे फाउंडेशन करत आहे। अनेक ठिकाणी माझे तर बोरकर मित्र आहेत आणि अनेक वेळा आमची चर्चा होत असताना त्यांची पोटतिडकीने ते सांगत असत की भाऊ आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे की सर्वसामान्यांना चांगले उपचार सरकारी दरापेक्षा स्वस्त। आज सरकारच्या, केंद्राच्या, राज्याच्या, शहराच्या विविध योजना आहेत पण त्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना उपचार मिळत नाही किंवा त्या दवाखान्यामध्ये सक्षम लोक किंवा त्या दवाखान्यात असणारे स्टाफ हे त्या योजनेपर्यंत रुग्णांना पोहोचून देत नाही। तर त्या पद्धतीने यांनी एक उपक्रम केलाय की हे उपचार करून रुग्णांना सेवा द्यायची। आज त्यांना मी शुभेच्छा देतो या सगळ्या कार्याला, कारण शेवटी समाजसेवा करत असताना अनेक अडचणी असतात। स्वस्त दिल्यामुळे त्याचं माणसाला हे राहत नाही पण तरी बी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा की जेणेकरून ह्या फाउंडेशनला एक सेवा करण्याची संधी द्यावी अशी तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो। नमस्कार, मी डॉक्टर दत्ता कोहिनकर पाटील, माइंड पॉवर ट्रेनर। मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये आता सगुण निर्गुण ब्लॉग लिहित असतो, आकाशवाणीला चिंतन मध्ये बोलत असतो। तर बंधू भगिनींनो, आज सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन या नावाने रोहित बोरकर आणि त्यांच्या सहकार्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 10 रुपयामध्ये केस पेपर काढून दवाखाना या ठिकाणी चालू केलेला आहे। आणि आज म्हणजे सगळ्यात मोठं सुख जगातलं कुठलं असेल तर निरोगी काया आहे। आणि आज आजारांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे आणि लोक डिप्रेशन मध्ये जाण्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे। त्यामुळं लोकांचं आरोग्य उत्तम राहावं, लोकांचं मन सबल व्हावं आणि लोक आनंदाने जगावीत म्हणून मेडिकल फील्ड याच्यामध्ये कमीत कमी पैशामध्ये ट्रीटमेंट मिळावी ही अपेक्षा बऱ्यापैकी लोकांना असते। आणि एक मध्यम वर्ग किंवा खाली दुर्बल घटक तर त्या लोकांना पैशाअभावी बऱ्याच वेळेला ट्रीटमेंट घेता येत नाही। तर रोहित बोरकर सारखे सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर त्यांचं फाउंडेशन काढतात। लोकमतला मागे मी त्यांची मुलाखत पण ऐकली होती। त्यांच्या अहिल्या हेल्पलाईन की ज्या फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयातल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पण ते करतात। आणि भगवान बुद्धांना एकदा लोकांनी विचारलं, भगवान वाईट वेळेला आमच्या मदतीला कोण येईल? आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, पत्नी, मुलं यातलं कोण येईल?
तर भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं पुण्याचा साठा रोहित बोरकर आणि त्याची अख्खी टीम गेले वर्षानुवर्ष पुणे शहर जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी चालेल असं एक काम करतायत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या डॉक्टर रोहित बोरकरला ईश्वर दीर्घायुष्य देवो आणि त्याच्या फाउंडेशन मार्फत गोरगरिबांची सेवा हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मी तर म्हणतो की अशा लोकांना भारत सरकारने पद्मश्री पण द्यायला पाहिजे आणि त्याची वाटचाल चालू होईल. आज माझ्या तोंडातून हे गेले, कदाचित रोहित बोरकर 5-6 वर्षांनी पद्मश्री पर्यंत पोहोचला असेल. खूप खूप शुभेच्छा. शेवटी तुम्ही जे पेरता ते उगवतं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे या लोकांना कळलेलं आहे. विवेकानंद म्हणले ज्याला चालत्या बोलत्या माणसातलं देव कळत नाही त्याला दगडातलं देव काय करणार. तर चालत्या बोलत्या माणसामध्ये देव बघण्याचं काम ही डॉक्टर मंडळी करतायत. या मंडळींना खूप खूप सलाम करतो आणि या पांढऱ्या कपड्यावर मी प्रेम करतो. लोक म्हणतात की पांढऱ्या कोट पासून लांब राहा, पण मी म्हणतो पांढऱ्या कोटच्या जवळ जा, जेणेकरून तुम्हाला आरोग्याची काही चणचण भासणार नाही. थँक्यू. नमस्कार, मी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष आणि माझ्या बरोबर आहेत आज डॉक्टर रोहित बोरकर. अरविंदजीचं खरं स्वप्न होतं की या देशामध्ये जो काही आपले पेशंट असतील ते कुणालाही काय म्हणता येईल की कुणाचा मृत्यू होऊ नये फक्त उपचारासाठी. तर तो धागा धरून कुठेतरी एक तरुण जे मराठवाड्यातून आम आदमी पार्टीच्या तिकिटावर उभाही राहिले आणि निवडणूक लढली, त्यांनी संकल्प केला की पुणे शहरामध्ये 1 रुपयामध्ये सर्वांना उपचार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा ध्यास आहे. आणि त्यांना खरंच वाखाणण्याजोगा प्रोजेक्ट आहे याच्या माध्यमातून ज्यांना थोडीफार अडचण असेल त्यांना सगळे जे काही ओपीडीचे हे असतील कन्सेप्ट असतील ते सगळे 1 रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी धाडस केलेलं आहे. तुमच्या कार्याला आणि तुमच्या संपूर्ण टीमला खरंच आम आदमी पार्टीच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि एकत्रित सुद्धा आम्ही विचार करतोय काय करता येईल अशा मार्फत आरोग्याचं जे आमचं स्वप्न